अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील व शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डाऊज बुद्रुक परिसरात उमरी नाल्याजवळ 8 ऑगस्ट 2025 रोजी अज्ञात आरोपीने साधारण 45 वय असलेल्या महिलेचा अज्ञात कारणाने खून करून पुरावे नष्ट करण्यासाठी तिला जाळण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्याचे उघड झाले होते। याबाबत कोपरगाव शहर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून सदर महिलेचा खून तिचा नवरा संजय हिरामण मोहिते वय 37 राहणार सोनार वस्ती तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर याने आपल्या साथीदार मेहुण्यासह मिळून कौटुंबिक वादातून केला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। वनिता उर्फ वर्षा मोहिते असे खून झालेल्या महिलेचे नाव असून ती गुमगाव हिंगाणा जिल्हा नागपूर येथे तिच्या आईकडे वडिलांकडे राहत होती। आरोपी पती संजय हिरामण मोहिते याचे 2 लग्न झाले असून मयत महिला ही आरोपीची पहिली पत्नी होती व त्यांच्यात कायम कौटुंबिक वाद होता। हा वाद कोर्टात सुरू होता। कायम होणाऱ्या वादामुळे सदर महिला कोपरगावला आली असता आरोपी पती संजय मोहिते याने त्याचा फरार मेहुणा गजानन मोहिते याच्या मदतीने त्यांची पत्नी वनिता उर्फ वर्षा मोहिते हिला कोपरगाव तालुक्यातील डाऊज बुद्रुक शिवारातील उमरी नाल्याजवळ घेऊन जाऊन तिचा गळा दाबून खून करत पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने प्रेत अर्धवट जाळून टाकल्याची माहिती समोर आली आहे। आरोपी पती संजय मोहिते याला शहर पोलिसांनी सावळी विहीर येथून ताब्यात घेत गजाआड केले आहेत। सदर आरोपीस न्यायालयात हजर केले असता त्यास 6 दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली आहे। सदर प्रकरणातील फरार साथीदाराचा शोध शहर पोलीस घेत आहेत। सदरची कारवाई अहिल्यानगर पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार, पोलीस उपनिरीक्षक दीपक रोठे, पोलीस उपनिरीक्षक संदीप सोन्ने, पोलीस हेड कॉन्स्टेबल बबन दमनर, किशोर जाधव, दीपक रोकडे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश काकडे, यमुनाजी सुंबे, प्रवीण गुले, श्रीकांत कुडाडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक शिंदे, सहाय्यक फौजदार इरफान शेख यांनी केलेली आहे। याबाबत अधिक माहिती DYSP शिरीष वमने यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे। कोपरगाव एक्सप्रेस न्यूजसाठी सुनील ससाने, कोपरगाव। कोपरगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत डाऊज बुद्रुक या गावामध्ये आपल्याला 8 ऑगस्ट रोजी दुपारच्या वेळेस एक अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आलेला होता आणि हा मृतदेह अर्धवट जळालेला होता आणि तसेच तिच्या शरीरावर काही जखमा देखील होत्या। या महिलेची ओळख न पटल्यामुळे आणि या महिलेचा कोणतरी जाळून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने खून केल्याचे निष्पन्न झाल्यामुळे आपण कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल केलेला होता। यानुसार आपण या गुन्ह्याचा तपास करताना आपण वेगवेगळी पथके तयार केली होती। यामध्ये आपण जे त्या महिलेला जाळलेले असल्यामुळे आपण पेट्रोल पंपावरील माहिती घेत होतो, तसेच परिसरातील CCTV फुटेज देखील चेक करत होतो, तसेच जे तांत्रिक टीम आहे आपली त्याच्याकडून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पण देखील माहिती काढत होतो। या दरम्यान सदरच्या महिलेची ओळख पटत नसल्यामुळे आपल्या समोर खूप मोठे आव्हान होते आणि आपण सदरच्या महिलेच्या बाबत कुठे मिसिंग देखील दाखल आहे का याचा देखील आपण इतर पोलीस स्टेशनच्या हद्दीत देखील शोध घेतला होता, नाशिक तसेच संभाजीनगर जिल्ह्यामध्ये, यासोबतच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील। पण सदरच्या महिलेची मिसिंग नसल्यामुळे देखील या महिलेची ओळख पटवणे अवघड झाले होते। यानंतर आपण जेव्हा सदर महिलेचे पोस्टमॉर्टम केले तर पोस्टमॉर्टम मध्ये तिचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे सांगण्यात निष्पन्न झाले आणि तिच्यावर काहीतरी ज्वलनशील पदार्थ टाकून तिचा मृतदेह जाळून टाकण्याचा प्रयत्न केलेल्याचे समोर आले होते। या अनुषंगाने आपण जेव्हा माहिती घेत होतो त्यावेळेस आपल्याला कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी जी पथके रवाना केलेली होती त्याच्यामध्ये एका पथकाला असे निदर्शनास आले की सदरचा जो महिला आहे तिचा जो पती आहे याची त्याच्या नातेवाईकांनी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनला मिसिंग कंप्लेंट दाखल केली होती आणि त्याच्या मिसिंग कंप्लेंट नंतर आपला त्याच्यावरचा संशय वाढीस लागला आणि त्या अनुषंगाने आपण जेव्हा या इसमाचा शोध घेण्यास सुरुवात केली त्यावेळेस तो आपल्याला सावळी विहीर येथे आढळून आला आणि आपण सावळी विहीर येथून त्याला ताब्यात घेतलंय आणि तपासादरम्यान सदरच्या आरोपीकडे आपण चौकशी केली असता त्याने सदरचा खून केल्याची, त्याच्या एका साथीदाराच्या मदतीने सदरच्या महिलेचा खून केल्याची कबुली दिलेली आहे आणि त्याने जो खून केला त्याच्याबद्दल देखील त्याने आपल्याला कशा पद्धतीने केलं ही सर्व माहिती याची कबूल दिलेली आहे। सदरची महिला आणि तिचा पती यांच्यामध्ये कौटुंबिक वादावरून कायमच भांडणे होत होती, तसेच ती त्याच्यापासून सेपरेट राहत होती आणि या अनुषंगाने तिने त्याच्यावरती या अगोदर केसेस केलेले होते आणि त्यांच्या कोर्टात देखील दावे चालू होते आणि त्या अनुषंगाने येणारे त्या व्यक्तीला वॉरंट जे होते
तर यात वारंवार येणाऱ्या वॉरंटमुळे सदरच्या पुरुषाने त्या होणाऱ्या त्रासामुळे सदर महिलेचे कट रचून हत्या केली. सदरची महिला नागपूरवरून जेव्हा कोपरगाव येथे आली तर तिचा पती तिला तिथे भेटायला गेला आणि तो तिला म्हटला की आपण पुण्याला जाऊ. आणि पुण्याला जात असताना रस्त्यात ते एका ठिकाणी निर्जन ठिकाणी गेले आणि तिथे त्यांनी संधी साधून जेव्हा ते तिथे 3 जण होते तर त्या दोघांनी त्याच्यातील एकमेकाच्या मदतीने तिचा गळा आवळला आणि गळा आवळून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला आणि तसेच त्यांनी एक चाकू होता तो चाकू देखील वापरून त्यांच्यावर तिच्यावर हल्ला करून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला. आणि यानंतर मात्र जेव्हा ती ठार झाली अशी जेव्हा त्यांची खात्री झाली तेव्हा त्यांनी 2 व्हीलर मधील पेट्रोल काढून सदरच्या महिलेच्या अंगावर टाकून तिला जाळून टाकण्याचा आणि पुरावा नष्ट करण्याचा देखील प्रयत्न केला. तर दुसरा आरोपीचा आपण शोध घेत आहोत आणि त्याच्या तपासासाठी देखील आपण पथके रवाना केलेले आहेत. संबंधित आरोपी सदरच्या आरोपीला आज मान्य न्यायालयात हजर केले असता त्याला आपल्याला जवळपास 6 दिवसाची पोलीस कस्टडी भेटलेली आहे. सदरची कारवाई अहिल्यानगर जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ गारगे आणि श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ वाकचौरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार तसेच इतर अधिकारी याच्यामध्ये PSI रोटे, PSI सोन्ने, API पवार आणि कोपरगाव शहरचे पोलीस स्टेशनचे कर्मचारी हेड कॉन्स्टेबल तमनर, हेड कॉन्स्टेबल जाधव, हेड कॉन्स्टेबल रोकडे, कॉन्स्टेबल काकडे, कॉन्स्टेबल सुंबे, कॉन्स्टेबल घुले, कॉन्स्टेबल कुराडे आणि DYSP ऑफिसचे हेड कॉन्स्टेबल शिंदे आणि ASI इरफान शेख यांनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे आणि सदरच्या गुन्ह्याचा तपास लावून आपण सदरच्या आरोपीच्या मुसक्या आवळलेल्या आहेत. सर, याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या अँगलने तपास करत होतो. सदरच्या महिलेच्या जेव्हा आपल्याला मृतदेह भेटला तर तिच्या अंगावरती काही वस्तू होत्या. या वस्तूंच्या अनुषंगाने देखील आपल्याला एक तुळशीची माळ तिच्या गळ्यात भेटली होती. तर तुळशीच्या माळेच्या अनुषंगाने आपण देखील तपास करत होतो आणि जो इतक्यातच मागे काही जो सप्ताह पार पडला तर त्या सप्ताहाच्या ठिकाणी देखील जाऊन आपण चौकशी केली होती. आपण टेक्निकल टीम होती, टेक्निकल टीमच्या आधारे देखील माहिती घेत होतो. आपण सदरचे CCTV फुटेज देखील प्राप्त करत होतो आणि जे आपण पेट्रोल पंप आहेत किंवा जे CCTV फुटेज जिथे लावले जातात इथून देखील माहिती घेत होतो. यामध्ये देखील आपल्याला 1-2 आरोपी असण्याची शक्यता निर्माण झाली होती, परंतु तपासादरम्यान मात्र वेगळंच आपल्या समोर सत्य आलेलं आहे आणि याच्यामध्ये सदरच्या महिलेचा पतीच यामध्ये कारणीभूत होता असं आपल्याला निष्पन्न झालेलं आहे.